काय नजारा यार मित्रांनो. इथलं घर पहा ना गोल आकार. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉग मध्ये. आणि आता 8:15 वाजले, मी आंघोळ वगैरे करून रेडी झालो. मस्त वगैरे नाश्ता वगैरे करायचा आहे आणि आज जरा बाहेर जायचं मित्रांनो. आज कुठे जायचं तुम्ही ब्लॉग मध्ये कंटिन्यू बघा. एकदम भारी ठिकाणी जायचंय. तिथून एकदम मस्त ठिकाण दिसतं, एकदम असं एकदम उंचावर आहे. असं आम्ही गडावर चाललोय. त्या गडाचं नाव सांगतो मी तुम्हाला. काय थापली म्हणून गड आहे. तो कसा आहे काय तिथे गेल्यानंतर कळणार. तुम्ही बघेले आपल्या पहिल्या ब्लॉग मध्ये, तुम्ही बघेले एक ब्लॉग मी टाकेले त्यावेळेस मी पांडू गेलो होतो त्यावेळेस बघेले तुम्ही. तनुला टीका लावला सकाळी सकाळी मल्हारीची वारी आणि टीका लावलाय. मला लावला नाश्ता वगैरे करू आणि लगेच लगेच म्हणजे थोडा वेळ निघायचंय. आता नाही दुपारून काय पोहे केले कोणतं. हा पोहे. चल चल बस पोहे खायला चलो. नाश्ता वगैरे झालाय आणि पर्यटन पिल्लू चालू भांडण. कारण ती जांभळं खाते का कशी करते माहिती मित्रांनो. त्याच्यावरच जेवढं आहे तेवढं काढून फिरकून देते. मम्मी बोलली का? बोलली नाही विचार मग बोलून नाही म्हणजे. मी पण जांभळं खाते. नाव घेतलं. वातावरण लय फ्रेश झाले यार मित्रांनो. थंड थंड गार वातावरण झाले. फ्रेश वातावरण एकदम मित्रांनो. फ्रेश वातावरण आणि असंच फ्रेश वातावरण तुम्हाला पुढे ब्लॉग मध्ये बघायला भेटायला एकदम खास. ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा आणि चॅनल नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओच्या शेवटी लाईक करायला विसरू नका मित्रांनो. इकडे तर ढगाळ 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 झाले. फक्त पाऊस नाही आला पाहिजे बस. आहे की नाही बाबा? पाऊस नाही आला पाहिजे. दे ना. आय लव्ह यू. हा दर आता मी आय लव्ह यू. थँक्यू. आय लव्ह यू टू. 12:17 झाले मित्रांनो. परी पाहिजे की एकटीच खाऊ राहिली. कमी हा यार मित्रांनो. त्याला ते बोटांची आवता आहे ना. एकटीच खाऊ राहिले यार. मला तर म्हणायचं कधी म्हणली कधी खरं त्याला जेवण करू मित्रांनो. काय भाजी? मेथीची भाजी. तंगमा झोपलं इथं मस्त बाकी. जेवण झालं मित्रांनो मस्त पैकी. आता थोड्या वेळा निघायचं. पिलू उठले का मित्रांनो? 2:15 वाजले यार. तनुला काय अजून उठा नाही यार. ते थोडंसं लेट झोपलं ना त्याच्यामुळे मग ते काय उठा ना. आता ते उठल्याशिवाय आम्हाला निघता पण येणार यार मित्रांनो. कारण आता ती उठणार त्याच्यानंतर मग तिचं जेवण वगैरे मग तिचा मेकअप वगैरे मग थोडासा उशीरच होणार आहे. आणि त्याच्यात आभाळ पण आलंय. मग काय करावं काय कळणार नाही. ते थोडंसं फिरायचं होतं यार मित्रांनो. बट आता लय उशीर झाला. बघू तिथे गेल्यानंतर बघू साऱ्या गोष्टी. 2:49 झाले मित्रांनो. आणि तनुला उठले. तनुला जेवण कर राहिले. आता जेवण झालं का लगेच निघायचं आम्हाला. चला नारळ वगैरे घेऊन यावं लागेल मित्रांनो. कारण नारळ फोडायचं आणि तिथे गेल्यानंतर देवापाशी जायचं म्हणजे नारळ घेऊन जावं लागेल. चला नारळ वगैरे घेऊन आलो. परीचं आवरले. पिलूचं तर आता आवरले. मी सकाळपासून आवरून ठेवलं मला. आता जाऊ मग जाऊ. बट पिलू झोपलो का ना. नारळ सोडायचं बघा. हा सोडलाय मित्रांनो मस्त बाकी. शिवली ठेवलं पाणी याच्यात मस्त भारी. आवरले माझं बूट वगैरे घातले मस्त बाकी. आणि तनलन टोपी वगैरे घातली. निघले आता. तरी पण निघली. दर्जा वगैरे लावून घ्यायचं. खतरनाक मित्रांनो. जागेवर चढ फायनल मित्रांनो पोहोचलोय. पाऊस किती आला पण खतरनाक झालं. चला नारळ वगैरे फुल. जय मल्ला. पाऊस आला मित्रांनो. पाहिजे घ्यावा. चल देवाच्या पाया पडायला जायचंय. चला देवाच्या पाया पडून येऊ पटकन. लय पाऊस आलाय मागून. वातावरण कठीण झालंय. चप्पल काढ ना. देवा पकड ना. दर्शन वगैरे झालंय मित्रांनो. बट एवढा खत्री पाऊस आला डायरेक्ट. आम्ही इकडे आलो पाऊस आलाय. डेंजर पाऊस आलाय मित्रांनो. डायरेक्ट ढवळ झाले. वारं पण लई का काय आलं. पाऊस आलाय लई पाऊस. आम्ही गाडावर पोहोचलो. पाऊस आलाय मित्रांनो. खतरनाक सीन झाला. पाणी पडायला आलं पाहिजे होतं तेव्हा मंदिरावर पाणी पडत. मंदिरावरून पडायला लागलं लगेच पाणी बाब्या. लय जोराचं वारा सुटलं मित्रांनो. लय म्हणजे लय उघडतो का नाही काय माहिती. पाऊस उघडला म्हणजे बरं होईल यार. म्हणलं फिरावं इथं मस्त बाकी एन्जॉय करावं. बट काय काय पाऊसच आला यार. म्हणजे मागच्या चालतो का मित्रांनो. वरती घेतलं बरं. एकूण रोड आहे पण बंद आहे आता वरती.
वरती काय नाही टेरीची वरती कळस बिळस पाहायला भेटत वरून नजारा लय भारी जाता येईल म्हणा तसं काय नाही तो पाऊस आला ना आता गेला चाललाय मित्रांनो पाऊस थोडा 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 चाललाय झाला थोडा थोडा कमी मित्रांनो वाटते मागून थोडा वेळ वाट बघू आणि मग एक निघू थोडासा कमी झालाय नाही तर चालू थोडा इकडे वर जाऊन बघू का तिकडे पाहतो अरे ती लगेच येईन काय लगेच चाललं नाही 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 खाली मला न न न न न येऊ नको तेच थांब मी आलो लगेच उघडा आहे की नाही मित्रांनो पाहू ना अरे यार इथं तर कुलूप लावली टाळा लावली म्हटलं वातावरण लय भारी मित्रांनो आम्ही गेलो होतो घर पाहायला असा कळस इकडे पाहिलं का चला इथं टाळ लावली बघ मोठं कुलूप लावले वर नको येऊ नको थांब आलो थांबशी चढत रे थांबशी थांबशी अरे बरं बंद राहू बरं मग टाळा लावलाय हा ना नाही तर बरं बाहेर लय भारी वरून लय भारी दिसते नाजारा बिजारा लय भारी दिसते जाऊ दे आता चला उघडला बाहेर जाऊन थांबा नाही तो देव बाप्पा म्हणायचे देव बाप्पा इकडे 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 जाऊ ना इथलं घर पहा ना मित्रांनो किती खास आहे रे किती मस्त दिसते एक कंट्यात आणि एकदम गोल आकाराचे किती भारी केले पहा ना हे गेले पुढे चला आपण जाऊ काय नजारा यार मित्रांनो कारखाना पाहिला का मित्रांनो आपल्या गावचा कसं दिसतंय इकडलं वातावरण पण किती भारी जत्रामध्ये मित्रांनो इथं लय गर्दी राहते आता काहीच नाही आहेत आतमध्ये बसले माणसं एवढीची बाकी सगळं मोकळं मोकळे नाही इतर वेळेस जत्रा मध्ये इतकी गर्दी राहते तुफान इकडे डायरेक्ट सगळं भरेल राहते पूर्णचे पूर्ण इकून आणि मंदिर असं मित्रांनो वरचा कळस आहे तुम्हाला मगाशी दाखवलं मी वर गेल्यानंतर लय भारी पण आता काय बंद आहे ना पाऊस तर काय उघडलाय इकून सगळा उघडलाय आपण कुठून आलोय माहिती मित्रांनो आपण तिकडून आलोय गाव तिकडे फायनली मित्रांनो 4 वाजले आणि थोडस रील्स वगैरे बनवून झाले एकदम मस्त पैकी चष्मे वगैरे घालून आणि परत तिकडे बसले वर असं जर घर जर असलं मित्रांनो एकदम भारी वाटत खाली पाहणं सगळं जंगल दिसतंय त्या जंगलामध्ये ना मित्रांनो आपण 24 आवर करू शकतो बट तुमचा सपोर्ट पाहिजे तुमचं कमेंट आल्या पाहिजे सांगा कमेंट मध्ये करायचं का नाही करायचा चला मित्रांनो बघले घरी भरपूर उशीर झाला तर मित्रांनो आम्ही कळालो माहिती का इकडं ज्यावेळेस पिल्लो आजार होते ना त्यावेळेस मी एक गोष्ट मागितली होती त्याच्यामुळे मग मी देवाकडे यावं लागलं मला मी विसरून गेलो होतो का येण्याचं बरेच दिवस झाले ना त्या गोष्टीला बट मग माणसाच्या मनात काय येतं माहिती का एखादी गोष्ट जर झाली ना ती गोष्ट मागितली आणि मग त्याच्यानंतर आपण जायला आपला उशीर झाला ज्या जाण्याच्या उशिरामध्ये ज्या दिवसांमध्ये आपल्याला काय आपल्यासोबत काहीतरी घडलं ना मग परत आपल्याला देव आठवतो चलो बाबा इथं बघ ना किती भारी घोडा बघ घोडा घरी पोहोचलोय मित्रांनो घरी पोहोचलो पाऊस आला यार थोडा बाबांचं काय चाललंय काय माहिती पाणी भरून राहिले टाकीवरती लिटर बुरंगा टाके चला मित्रांनो भारी वाटलं निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर मन फ्रेश झालं एकदम आणि त्यात पाऊस आला यार थोडा जास्त एन्जॉय करत होता भरपूर एन्जॉय केला मजा आली यार मित्रांनो आपली झाली मस्त बाकी फायनली मित्रांनो 8:30 वाजले आणि जेवणाची तयारी वगैरे झाली इकडे आथरुणाची पण तयारी झाली आथरून टाकू राहिली नाचते जेवण झाले मस्त बाकी त्यांना झोपलं इथं मम्मीची त्यांचं जेवण चालले झालंच वाटतं आता चला त्याच्यानंतर मला एडिटिंग वगैरे करायची मित्रांनो डायरेक्ट 1-2 वाजेपर्यंत एडिटिंग करावं लागेल तर आपला ब्लॉग आता इथेच एंड करू आय होप तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल आवडला व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय नाही करत बाय पाऊस आला किती आला पळा पाऊस आला अरे पावसातली मजा राहते बाबा अरे पळा ती जागा होती तिला वाटत मी लय पळत